बुधवारी रात्री घरी परतणाऱ्या मुंबईकरांची पावसाने दाणादाण उडवल्यानंतर आज मात्र पावसाने विश्रांती घेतली आहे। त्यामुळे मुंबईतील रस्ते वाहतूक असेल, रेल्वेची सेवा असेल, सध्या तरी सुरळीत सुरू आहे। सध्या आपण आहोत सायन येथील पूर्व द्रुतगती मार्गावरती। आपण बघू शकतो की सध्या रस्ते वाहतूक ही सुरळीत सुरू आहे। पूर्व द्रुतगती मार्ग असेल, पश्चिम द्रुतगती मार्ग असेल किंवा मग मुंबईतील इतर रस्ते असतील, सध्या तरी कुठेच वाहतूक कोंडी दिसत नाहीये। काल मुंबईत पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला होता। केवळ 6 तासात तब्बल 250 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आणि त्यामुळे मुंबईकरांची अक्षरशः तारांबळ उडाली होती। मुंबईत ठिकठिकाणी पाणी साचलं होतं आणि त्यामुळे मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना मुंबईकरांना करावा लागला। एवढाच नव्हे तर या सतत पडणाऱ्या पावसाचा परिणाम हा रेल्वे सेवेवर देखील झाला होता। ठिकठिकाणी फलाटांवरती पाणी साचल्याच्या घटना सुरू होत्या आणि त्यामुळे मध्य रेल्वेची सेवा विशेष करून ही अतिशय संथ गतीने सुरू होती। मुंबईत काल एवढा पाऊस झाला की तब्बल 14 फ्लाइट्स देखील मुंबईतून वळवाव्या लागल्या आणि त्यामुळेच आज प्रशासनाने मुंबईतील शाळा कॉलेजेसना सुट्टी जाहीर केलेली आहे। एवढंच नव्हे तर मुंबईकरांना जर गरज असेल तरच बाहेर पडण्याचं आवाहन केलेलं आहे। सध्या सकाळची वेळ आणि त्यामुळे आपण बघतोय की रस्त्यावरती वाहतूक नाहीये। मात्र आज देखील मुंबईला रेड अलर्टचा इशारा देण्यात आलेला आहे। आज देखील जर पीक आवर्सला मुंबईत मुसळधार पाऊस पडला तर आज देखील मुंबईकरांना मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू शकतो। व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन बोढारेसह सचिन गाड, साम टीव्ही, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।